सुरू झालेली आहे। आज मनसेची देखील त्यांच्या पदाधिकारी बघा, एक लक्षात घ्या, तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या विषय आहे। कोणी कोणाबरोबर युती करावी, कोणी कोणाबरोबर जावं, हे शेवटी त्या पक्षाचा विषय। आता त्यांना वाटतं की शिवसेना उबाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या ढोंगणावर लात मारावी, तो त्यांचा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे हा भरवशाचा माणूस आहे, हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय। उद्धव ठाकरेची पॉलिसीज आहे, वापरा आणि फेका। त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिजे होती, शरद पवार गटातले लोक पाहिजे होते, म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले। आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले, त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावलं असं माझ्या कानावर आलेलं आहे। कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असं प्रस्ताव गेलेला, तो माझ्या कानावर आले की उद्धव ठाकरेंनी धुडकावला आहे। उद्धव ठाकरेंना अनिल परबाला बनवायचं आहे, म्हणून उद्धव ठाकरेसारखा माणूस काल काँग्रेसमध्ये बरोबर होता, आज मनसेनेबरोबर जातोय। म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातल्या जे काय महाविकास आघाडी सोकॉल्ड होती ना, त्याला आम्ही आता भावपूर्वक श्रद्धांजली द्यायची का, हे तरी आम्हाला सांगावं। याचमुळे काँग्रेस कदाचित ठाकरेंना वगळून निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा असल्याची। आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेला स्वीकारणार आहे का, हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे। कारण का मनसेनेंना तर बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीवरचे। त्यांनी सांगितलेलं काय मशिदी जाऊन तपासा, मदरसे तपासा असं बोलणारे मनसेनेचेच प्रमुख होते। ते काँग्रेसला चालेल का, तो काँग्रेसने उत्तर द्यावं। धाराशिवमध्ये ईद ए मिलाद निमित्त निघालेली जी मिरवणूक होती त्यावेळी औरंगजेबाच्या घोषणा देण्यात आलेल्या होत्या आणि त्या संदर्भात नळदुर्ग जे आहे ते बंद ठेवण्यात आले। बघा, एक परत सांगतो, आमच्या ह्या शिवरायांच्या भूमी जिथे आमच्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोण औरंग्या टिप्या किंवा अशा कुठल्याही जिहादी लोकांचं अगर उदारीकरण करत असेल मोठं तर त्यांच्या ढोंगणावर लात मारून पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी औषधं आमच्याकडे आहेत। तुम्हाला हे सगळे लाड करायचे असेल, ही मस्ती करायची असेल ना, तर तुम्ही जावा पाकिस्तान बांगलादेशमध्ये जावा, तिथे तुम्हाला मांडीवर बसवतील। पण आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही औरंग्याचं उदारीकरण करायला जमणार नाही। मग धाराशिव असो, काही मुंबईचा पण भाग आहे जिथे पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले गेलेले आहेत। या सगळ्या हिरव्या सापांना पकडून ह्या लोकांना कसं ह्यालातून बिळातून बाहेर काढून ह्या लोकांना पळवायचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत। टप्प्याटप्प्याने पाहाल। याचा जो विषय केला मालवणीमध्ये असं झालंय, ईदच्या निमित्तानं त्या परिसरामध्ये फिलिस्तानचा झेंडा फडकवला गेला आणि त्या संदर्भात तुमचं एक सध्या स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होतंय, ते नेमकं तसं काही विधान तुमच्याकडून झालं होतं का? काय झेंडा जे फडकवणारे आहेत त्यांना ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाहीच आहे। माझं स्टेटमेंट आहे, मी काय माझ्या एकदा तोंडातून शब्द निघाला म्हणजे आम्ही मागे घेणारे लोक नाही आहोत। म्हणून जे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवतात, जे जिहाद करतात, जे इथे ज्यांना इथे पाकिस्तान आणि इथे औरंग्याला मोठं करायचं आहे ना, त्या सगळी ही जी घाण आहे, हिरवी घाण जी आहे ना, त्यांना परत पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी तयारी आमच्याकडे आहे। हे सगळे लाड आहे ना, हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये होणार नाहीत, हे काय पाकिस्तान आणि बांगलादेश नाही। आणि तुम्हाला पाहिजे ना, मालवणीमध्ये जाऊन हे स्टेटमेंट देऊन येईन मी, दिलं पण आहे अगोदर। हैदराबाद संदर्भामध्ये सर्वोच्च